आम्ही ज्या रोडने गेलतो त्या रोडचा पुलच खसेल होता. चला तर या व्हिडिओ मध्ये सांगतो तो कुठचा खसेल आहे. तर झालं असं की आपल्याला जायचं होतं अरुड्याले. मग काय मस्त तयारी वगैरे केली आणि गावातले एक आतंकवादीला धरून सीधं निघालो आपण अरुड्या मार्गे. पहिले तो घोडचंडीच्या कच्च्या रस्त्याने गेलो, मग लागला चांगला रोड, मग डायरेक्टली आपण अरुड्यात आलो. अरुड्यात यायचं कारण असं आहे की आपल्याला घ्यायचा तो उत्पन्नाचा दाखला वगैरे घेतला आणि तिथून निघाला आपण डायरेक्टली घराकडे जाता जाता आविष्कार म्हणे आपल्याला जायचं आहे आता पिंपोदले. आविष्कारला म्हटलं ज्या रोडने आलो आपण त्याच रोडनं घरी चल. गळे म्हणे आपल्याला पिंपोदले जाण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता माहित आहे. शॉर्टकट म्हणून गळ्यानं नदी नाल्याने सनलो. यात पाणी एवढं थांबलं होतं की गाडी निघते की नाही निघत, पण गळ्यानं गाडी छोटी काढलीच आपल्या. आपण ज्या रस्त्याने चाललो तो पिंपोद ते अरुडा एक कच्चा रस्ता आहे, म्हणजे शॉर्टकट रस्ता आहे. जरासा समोर गेलो होतो की नाही त्याचा पूल चांगला खसेल होता ना रे बा. ते तरी बरोबर जायला थोडासा रस्ता होता. मग काय गड्डे नाले पार करून डायरेक्टली आलो ना आपण पिंपोदले याचं कारण असं की गळ्याला भरायचं होतं लाईट बिल. मग काय एका शेतूमध्ये आलो, लाईट बिल वगैरे भरलं आणि त्याच दिवशी गळ्यानं ऑर्डर केलेलं पार्सल आलतं. मग काय पार्सल वगैरे घेतलं बा. मग तिथून निघालो डायरेक्टली आपण घराकडे. घरी आल्याबरोबर आपल्याला जायचं होतं सौदा आणायला, तेच म्हणजे येवद्याले. मस्त मग आपली गाडी वगैरे काढली आणि 110च्या स्पीडने निघालो आपण येवद्या जाण्यासाठी. येवद्यात आल्याबरोबर एका किराणाच्या दुकानात आलो. दुकानात आल्याबरोबर मस्त सौदा वगैरे घेतला आणि आपल्याला लागली होती भूक. मग तिथून आलो आपण मस्त नूडल्स खायले. मी खातो नूडल्स. तोपर्यंत मी आपल्याला फॉलो करून घ्या. तर आजचा ब्लॉग एवढाच आहे. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.